अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदतीसाठी माथाडी कामगार एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देणार, आमदार शशिकांत शिंदे यांची घोषणा। देशावर आणि महाराष्ट्र राज्यावर संकट आल्यावर माथाडी कामगार कायम पाठीशी उभा राहिला आहे। अख्ख्या महाराष्ट्रातील माथाडी कामगार यावेळी महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत करणार आहे। एक दिवसाचा पगार आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहोत, अशी घोषणा माथाडी कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। क्रांतीसूर्य कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त तुर्भे, नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा मेळावा गुरुवारी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। आमदार नरेंद्र पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। ज्या नेत्याने राज्यात माथाडी चळवळ आणि कामगार आणला त्या नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष कामगारांची एकजूट आहे। आजही माथाडी कामगारांचा कामगार या एकाच देवाला पूजतो, ते म्हणजे अण्णासाहेब पाटील। मुख्यमंत्र्यांचे मन फार हळवे आहे। माथाडी कामगारांसाठी एक दिवस द्यावा आणि निर्णयाची अंमलबजावणी करावी। आमचे प्रश्न फार काही नाही। अण्णासाहेब पाटील यांनी केलेला कायदा जिवंत राहावा। यशवंतराव चव्हाण यांच्यासह सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर लक्ष दिले। आज काही गोष्टी बदलल्या आहेत। आज आमचे देवाभाऊ जाताना काहीतरी पदरात देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। कामगारांच्या घरांचा प्रश्न आहे, निकष पाहून काय देता येईल हे पाहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आदरणीय कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांना आदरांजली वाहतो। नव्या ध्येयाने, नव्या जोमाने 25 सप्टेंबरचा कार्यक्रम हा सादर करत असताना भविष्य काळातील उमेद ज्या नेत्यांनी आम्हाला दिली, ज्या नेत्याने महाराष्ट्रामध्ये हा माथाडी कायदा आणला, ज्या नेत्याने महाराष्ट्रातील असलेल्या मराठा बांधवांसाठी एक अभूतपूर्व अशाची लढाई केली, त्या नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कैलासवासी शिवराव पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेले अनेक वर्ष या नेत्यांच्या उपरोक्ष ही संघटना कैलासवासी संभाजीराव पाटील असेल, नरेंद्र पाटील असेल, मी असेल, गुलाबराव जगताप असेल, फक्त आणि फक्त या कामगारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर तेवढीच मजबूतपणे चालवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पाऊस आलेला आहे, मी पण काल बीडला होतो साहेब, फार प्रचंड भयानक परिस्थिती आहे। सरकार आपल्या पद्धतीने मदत करत आहे। मी आणि नरेंद्र पाटील साहेब इथं आहे, गुलाबराव जगताप साहेब आहेत, चंद्रकांत पाटील माझ्या सर्व संघटनेचे, एकनाथ जाधव पदाधिकारी आहेत। मी कामगारांना विनंती करेन की आज प्रत्येक वेळेला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांपासून शिवाजीराव संभाजीराव पाटील साहेबांपर्यंत या देशावर, या राज्यावर ज्या ज्या वेळेला संकट आलं तेव्हा हा माथाडी कामगार आपल्या घामातला निधी उपलब्ध करून या देशाच्या आणि राज्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। मी आज आपल्याला ग्वाही देतो की आमचा एक दिवसाचा रजेचा पगार हा आम्ही मुख्यमंत्री सहाय्य निधीला देतो आणि आमचं महाराष्ट्रातला असलेला, बीडचा असेल, सोलापूरचा असेल, जालन्यातला असेल, हिंगोलीतला असेल, वाशिमचा असेल, लातूरचा असेल, जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिथला माथाडी कामगार सुद्धा आहे। अशा ठिकाणच्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी आमचं योगदान राहील, अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे राहुल साहेब आम्ही घेतो। रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या तक्रारीची पालकमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल। शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, दिला निर्वाळा। जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांची माहिती। सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांवर राष्ट्रीयकृत खाजगी व सहकारी बँकांकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय होऊ देणार नाही। रयत क्रांती शेतकरी संघटनेने दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। सातारा येथे बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली व बँकांकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती निवेदनाद्वारे दिली। निवेदनाचे अवलोकन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द दिला असल्याचेही मधुकर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सातारा
सातारा जिल्ह्यामध्ये बँकांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। हा अन्याय रोखण्यासाठी तात्काळ आदेश देण्यात यावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडी मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्याबाबत भूमिका घेतली होती। मात्र पालकमंत्र्यांनी या विषयात स्वतः लक्ष घातले असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले। सर्वत्र अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हातातून पिके गेली आहेत। राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देत आहे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे। मात्र राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि खाजगी बँका शेतकऱ्यांची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग करून घेत असल्याचे निदर्शनास आले होते। तशा तक्रारी शेतकऱ्यांनी संघटनेकडे केल्या होत्या। नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, मात्र बँका कर्ज खात्यात जमा करून घेत असल्याची तक्रार आमच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती। शेतकऱ्यांना कोणत्याही नुकसान भरपाईबद्दल किंवा कर्जाच्या कपातीबाबत बँकांकडून कोणतीही माहिती दिलेली नाही। ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी असताना देखील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात होता। आता मात्र पालकमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतल्याने बँका जागेवर येतील आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाहीत असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला। कोरेगाव खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुन्हा घेतली जाणार, संचालक मंडळाचा निर्वाळा। गुरुवारच्या सभेत सभासदांचा गोंधळ। कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी 1 वाजता कोरेगाव मार्केट यार्ड येथे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यामध्ये सभासदांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरून संचालक मंडळाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। विषय पत्रिकेच्या पहिल्या विषयावरून गोंधळाला सुरुवात झाली आणि सभासदांनी वार्षिक ताळेबंदामध्ये तांत्रिक चुका असल्याने तो दुरुस्त करावा आणि परत सभा घ्यावी अशी मागणी केली। या गोंधळातच चेअरमन क्षीरसागर यांनी सहकार खात्याच्या परवानगीने सभा पुन्हा घेणार असल्याचा शब्द यावेळी दिला। सभेमध्ये सभासद किशोर नानासाहेब बर्गे यांनी संघाने दिलेला ताळेबंद हा चुकलेला आहे, त्यामध्ये तांत्रिक चुका आहेत असे निदर्शनास आणून दिले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या विषयावर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर किशोर बर्गे व सुनील माने यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर गोंधळ वाढतच गेला, तो शेवटपर्यंत कायम राहिला। वेगवेगळ्या विषयांवरून मनोहर बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे यांच्यासह सम्राट प्रतापराव बर्गे व ॲडव्होकेट तानाजीराव पवार आणि सभासदांनी प्रश्न उपस्थित केले आणि संचालक मंडळाकडे उत्तर देण्याची मागणी केली। संस्थेची वॉटर स्टेशन येथील खुली जागा विक्री, तणनाशके आणि खतांची खरेदी या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत सभासदांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली। अखेरीस चेअरमन शहाजीराव क्षीरसागर यांनी ताळेबंदामध्ये शाब्दिक चुका झाल्या असल्याने तो दुरुस्त केला जाईल, सहकार खात्याच्या परवानगीने पुन्हा एकदा वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली जाईल असा शब्द यावेळी दिला। एकूणच संघाची सभा गोंधळातच पार पडली। वॉटर स्टेशन येथे गेल्या वर्षी पार पडलेली वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असून ती रद्द करण्याची आणि त्याचे इतिवृत्त रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लागणार, महसूल मंत्र्यांनी घेतली मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी विलंब न लावता करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत। याबाबत साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून गुरुवारी सकाळी 11:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले आहे। त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बैठक बुधवारी मुंबईत मंत्रालयात घेतली आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यावेळी उपस्थित होते। साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, सहसचिव सो ना बागुल, सहसचिव श्रीराम यादव, महाराष्ट्र राज्य क्रॉसट्राईब संघटनेचे सदस्य बैठकीस यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या स्मारकाविषयी सविस्तर माहिती दिली। मंत्री बावनकुळे व मंत्री शिरसाट यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत। एकूणच राज्य सरकार या विषयात गांभीर्याने लक्ष देत असल्याने लवकरच स्मारकाचा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कामगिरी, 3 जणांना अटक, 5 दुचाकीसह 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। कराड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने
3 चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून चोरीतील 5 दुचाकींसह 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तिघेही चोरटे कराड शहरातील आहेत। कराड शहर पोलीस ठाण्यातून गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी शहर पोलिसांना वाढते गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली होती। गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी शहरातील तिघा चोरट्यांना जेरबंद केले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। एकूण 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।